तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे दारूने जवळपास 50 तरुणांचा बळी घेतला आहे। अधिकृत व अनधिकृत दारू विक्रेत्यांनी येथे दारूचा महापूर आणला, याची दखल घेत नंदगाव ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव घेतला। यावेळी महिलांनी स्वाक्षरी मोहीम राबवली, मात्र राज्य उत्पादन शुल्क व संबंधित अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष करून दारू विक्रेत्यांना पाठबळ देत असल्याचे दिसून आले। येत्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापर्यंत म्हणजेच दिनांक 17 सप्टेंबर पर्यंत येथील दारू विक्री पूर्णपणे बंद नाही केल्यास दिनांक 19 सप्टेंबर रोजी आमरण उपोषणास बसत असल्याचे निवेदन नंदगाव येथील 78 वर्षीय वयोवृद्ध मठाधिपती राजशेखर महास्वामीजी यांनी माननीय मुख्यमंत्री, माननीय जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी धाराशिव यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे। गुरुवर्य महास्वामीजी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मराठवाडा मुक्ती संग्रामात अग्रणी असलेल्या तुळजापूर तालुक्यातील क्रांतिकारी नंदगाव येथील जवळपास 50 लोकांचा दारूमुळे मृत्यू झाल्याने आता अनेक माता भगिनींचा संसार उघड्यावर पडला, तर अनेकांना हाताशी आलेला तरुण मुलगा गमावण्याची दुर्दैवी वेळ आली। याची दखल घेत नंदगाव ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ग्रामसभेचा ठराव घेतला, तर 866 महिलांनी निवेदन दिले। मात्र उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी दारू विक्रेत्यांना अभय देण्यासाठी कायद्यातील पळवाटा शोधत चुकीच्या मार्गाने पाठबळ देण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप त्यांनी केला। येत्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापर्यंत नव्याने गुप्त पद्धतीने स्वाक्षरी तपासणी प्रक्रिया पूर्ण करून तातडीने दारू विक्री बंद करावी, अन्यथा दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता हुतात्मा स्मारक नंदगाव येथील आमरण उपोषणास बसत असून अंतिम निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी चुकीची जुनी मतदार यादी वापरून महिलांना संभ्रमित केले, तर अनेक महिलांची स्वाक्षरी पडताळणी केलीच नाही। दारू विक्रेत्या सोबत घेऊन महिलांना तुमची पगार बंद होईल अशी भीती देखील दाखवण्यात आली, तर पडताळणी अंती पंचनामा तसेच ग्रामपंचायतीकडे नोंद केली नाही। हा कोणता कायदा आहे असा सवाल महास्वामीजींनी केला आहे। यापूर्वी महास्वामीजींनी 63 गावातून व्यसनमुक्ती पदयात्रा काढून अनेकांना व्यसनमुक्त केले आहे। सर्वधर्म सभा घेऊन मानव धर्म एकच असल्याचा संदेश देखील त्यांनी दिलाय। सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातून जनजागृती करून आदर्श पायंडा त्यांनी पाडला आहे। समाज हिताचे, प्रबोधनाचे व जनजागृतीचे अनेक उपक्रम महास्वामीजींनी यशस्वीपणे पार पाडले आहेत। डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे, नंदगाव, तुळजापूर।